गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. रयत शिक्षण संस्थेचे SHM कॉलेज कोपरगाव डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटच्या वतीने जे काही ऑनलाईन लेक्चर आपण आयोजित केले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत करतो. तर आज आपण TY-BCom या वर्गातील जो आपला कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग पेपर सेकंड आहे त्याच्यामध्ये आपण चॅप्टर नंबर 2 सुरू केला होता. त्याचा थेरॉटिकल पार्ट आपण याच्या आधी कव्हर केलेला आहे. ह्या लेक्चरला आपण त्याच्यामध्ये जे अपॉर्शनमेंट आहे त्याच्यावरचे जे एक्झाम्पल आहे आपण ते सॉल्व्ह करणार आहोत. आज याच्या आधी आपण चर्चा केलेलीच आहे की अपॉर्शनमेंट म्हणजेच काय, प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स. तर ओव्हरहेडचं प्रायमरी डिस्ट्रीब्युशन कसं करायचं, ते करत असताना कोणते कोणते रेशो यूज करायचे हे आपण याच्या मागच्या लेक्चरला एक एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं होतं. ह्यावेळेस आपण सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत. एक्झाम्पल तुम्हाला मी व्हॉट्सअप ग्रुपला सेंड केलंच आहे, त्याप्रमाणे तुम्ही ते फॉलो करायचं आहे. तर त्याच्या अगोदर हा जो व्हिडिओ आहे याला लाईक करा, शेअर करा आणि नोटिफिकेशन आयकॉनला क्लिक करा. कमेंटमध्ये तुमचं नाव टाका, सबस्क्राईब करा चॅनल, हे जेणेकरून तुम्हाला कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंगचे पुढील व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेच मिळतील. त्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे. तर ठीक आहे, आपण आता एक्झाम्पलच्या सोल्युशनला आपण सुरुवात करूया. तर याच्यामध्ये बघा मी तुमच्या समोर फॉर्मॅट टाकून ठेवलेलाच आहे की ज्याच्यामध्ये आपण जे आपले प्रोडक्शन डिपार्टमेंट्स आहे P1 P2 हे आपले दोन प्रोडक्शन डिपार्टमेंट्स आहे आणि S1 आणि S2 हे आपले दोन सर्व्हिस डिपार्टमेंट्स आहे. तर जे ओव्हरहेड्स आहे त्याचं आपण क्लासिफिकेशन करत असताना, अपॉर्शनमेंट करत असताना बघा पर्टिक्युलरमध्ये आपण जो ओव्हरहेड्स आहे तो घेणार आहोत, त्याचं टायटल आपण घेणार आहोत. नंतर आपण हा जो आपला दुसरा कॉलम आहे त्याला नाव दिलं आपण बेसिस ऑफ अपॉर्शनमेंट. नेमका हा जो ओव्हरहेड्स आहे तो कोणत्या बेसिसवर, कोणत्या रेशोवर किंवा कोणत्या आधारे, कोणत्या बेसिसच्या आधारे आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये आणि सर्व्हिस डिपार्टमेंट्समध्ये, कशा प्रकारे आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं, त्याचा बेसिस कोणता घ्यायचा, त्याचा रेशो कोणता घ्यायचा, हे आपण ह्या दुसऱ्या कॉलममध्ये त्याचा आपण बेसिस लिहिणार आहोत. ठीक आहे, इथं टोटल असेल, हे जे काही आपण इकडे डिस्ट्रीब्युशन करणार आहोत त्या सगळ्यांची टोटल ह्या कॉलमला असेल. तर ठीक आहे, याचा परिचय तुम्हाला मी मागच्या लेक्चरला करून दिलाच आहे. तर मी सुरुवातीला तुम्हाला एक पॉईंट काल मागच्या लेक्चरला जास्त करून फोकस तुम्हाला करायला लावला होता, लक्षात ठेवण्यासाठी लावला होता मी. तो म्हणजे की कोणताही डायरेक्ट मटेरियल असेल, डायरेक्ट लेबर असेल किंवा डायरेक्ट एक्सपेन्सेस असेल, असे कोणतेही डायरेक्ट असू द्या, ते सुरुवातीला आपण काय करायचे असतात बरं, एक नंबरला आपण घेऊन टाकायचे असतात. आणि त्याचा रेशो कोणता यूज करायचा, तर तो असतो रेशो बेसिस असतो तो म्हणजे ॲक्च्युअल जेवढे आहे तेवढेच तुम्हाला काय करायचे असतं बरं, फक्त सर्व्हिस डिपार्टमेंटलाच ॲलोकेट करायचे असतात, नाही का, अपॉर्शन करायचे असतात. मग त्या दृष्टीने आपण ह्या एक्झाम्पलमध्ये जे काही डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर वगैरे आले आहे का हे एकदा आपण चेक करून घेऊया. बघा याच्यामध्ये एक्झाम्पलमध्ये आलेले आहेत. पहिलं म्हणजे डायरेक्ट मटेरियल. ठीक आहे, आपण सुरुवातीला घेऊन टाकूया डायरेक्ट मटेरियल. बघा डायरेक्ट मटेरियल हा जो पहिला ओव्हरहेड्स आहे तसं याला ओव्हरहेड्स नाही म्हणता यायचं, कारण आपण ज्यावेळेस कॉस्ट शीट शिकलो मागच्या वर्षी त्यावेळेस आपण कॉस्ट शीट तयार करत असताना सुरुवातीला जे काही डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत त्या सगळ्यांची आपण सुरुवातीला ॲडिशन केली होती आणि ते ॲडिशन करून आपल्याला काय मिळालं होतं, डायरेक्ट मटेरियल प्राईम कॉस्ट आपण कॅल्क्युलेट केली होती. मग त्याच्यानुसार जे प्राईम कॉस्टमध्ये येतात ते सगळे डायरेक्ट असतात आणि जे काही इनडायरेक्ट उरतात त्या सगळ्यांना आपण ओव्हरहेड्स असं म्हणत असतो. त्याच्यामुळं ह्या ओव्हरहेडचं अपॉर्शनमेंट करत असताना आपल्याला काय करायचं, सुरुवातीला जे काही डायरेक्ट असेल सगळे ते सुरुवातीला घेऊन टाकायचे. त्याचं कारण असं आहे की हे जे आहेत ते ॲक्च्युअल बेसिसवर आपण काय करतो त्यांचं अपॉर्शनमेंट करत असतो. बघा तर अपॉर्शनमेंटचा बेसिस कोणता असेल, तो असेल ॲक्च्युअल. ॲक्च्युअल म्हणजे काय, जेवढा रेशो आहे आपल्या एक्झाम्पलमध्ये त्या रेशोप्रमाणेच आपल्याचं काय करायचं आहे, डिस्ट्रीब्युशन करायचं. बघा आपलं जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये जे सर्व्हिस डिपार्टमेंटला जे डायरेक्ट मटेरियल आहे ते किती आले बघा, 3000 आणि 2000. सॉरी, एक्झाम्पलमध्ये आहे 20000 आणि 10000. S1 जे सर्व्हिस डिपार्टमेंट आहे त्याला 20000 आहे, S2 हे जे आपलं सर्व्हिस डिपार्टमेंट दुसरं आहे त्याला 10000 आहे. म्हणजे असं तो 20000 आणि 10000 आपण एकदा इथे लिहून टाकूया. बघा हे जे ॲक्च्युअल जे रेशो आहेत किंवा डायरेक्ट मटेरियल आहे त्याचा काय म्हणून आपण अपॉर्शनमेंट हे प्रोडक्शन डिपार्टमेंटला होत नाही, कारण की ते डायरेक्टली एखाद्या प्रोडक्टशी संबंधित असतं. त्याच्यामुळं बघा इथं S1ला आहे आपलं 20000, S2ला आहे 10000, टोटल त्याचे येते 30000. अशा प्रकारे आपल्या एक्झाम्पलची सुरुवात करत असताना कोणतेही डायरेक्ट मटेरियल असू द्या, कोणतेही डायरेक्ट लेबर असू द्या किंवा कोणतेही डायरेक्ट एक्सपेन्सेस असू द्या, त्या सगळ्यांची बेरीज आपल्याला किंवा त्यांची अपॉर्शनमेंट करत असताना ते डायरेक्टली सर्व्हिस डिपार्टमेंटला घेऊन टाकायचे असतात. त्याप्रमाणे आपण डायरेक्ट मटेरियल घेतलेलं आहे. पुढचं आहे डायरेक्ट वेजेस.
एस. पुढचं आहे डायरेक्ट वेजेस. बघा तुम्ही जर एक्झाम्पल पाहिलं तर त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की डायरेक्ट वेजेस हे प्राईम कॉस्टचा पार्ट आहे, त्याच्यामुळं ते तुम्हाला आहे तसे सर्व्हिस डिपार्टमेंटला ॲपॉर्शन करून द्यावं लागेल. बघा त्यांचा अमाऊंट आहे 5,000 आणि 10,000. सर्व्हिस डिपार्टमेंट S1 ला आहे 5,000, सर्व्हिस डिपार्टमेंट S2 ला आहे 10,000. असे 5,000 आणि 10,000 आपल्या इथं घ्यायचे. बघा 5,000 अँड 10,000 अशा प्रकारे दोघांची बेरीज जर केली तर ती येते 15,000. अशा प्रकारे हे आपलं 2 नंबरचं जे ॲपॉर्शनमेंट करत असताना सुरुवात आपण केलेली आहे, तर त्याप्रमाणे आपण डायरेक्ट मटेरियल डायरेक्ट वेजेस ह्या दोघांचंही ॲपॉर्शनमेंट करून टाकलेलं आहे. बघा आता पुढचे जे ओव्हरहेड्स जर तुम्ही पाहिले, ओव्हरहेड्स म्हणजेच एक प्रकारचे एक्सपेन्सेस, तर ते बघा कोणते कोणते. त्याच्यामध्ये पहिलं आहे रेंट, फॅक्टरी रेंट, रेट्स, टॅक्सेस अँड रिपेअर्स हे आहे. बघा एकदा आपण लिहून घेऊया. फॅक्टरी हा जो आपला पुढचा आहे तो आहे काय म्हणू आपण त्याला ओव्हरहेड्स आहे. फॅक्टरी रेंट, रेट्स, टॅक्सेस अँड रिपेअर्स. हा पहिला आपला काय ओव्हरहेड्स. आपण थोडंसं त्याला हे करतोय. बघा फॅक्टरी रेंट, रेट्स, टॅक्सेस अँड रिपेअर्स हा आपला एक ओव्हरहेड्स आहे. तर हा ओव्हरहेड्स जर आपण ॲपॉर्शन जर करायला गेलो तर आपल्याला बेसिस कोणता यूज करावा लागेल की जे तुम्हाला मी बेसिस याच्या आधी लेक्चरला PPT मध्ये दिलेला आहे, तर तो बेसिस आपल्याला यूज करावा लागेल. तर रेंट जर म्हटलं, टॅक्सेस वगैरे म्हटलं तर आपण फ्लोर एरिया म्हणजे कोणत्या डिपार्टमेंटने किती एरिया ऑक्युपाय केलेला आहे, स्क्वेअर फूट किती एरिया ऑक्युपाय केलेला आहे, त्यानुसार आपण काय करत असतो या रेंट वगैरे असेल, रेट्स वगैरे असेल, रिपेअर वगैरे असेल, याचं आपण ॲपॉर्शनमेंट करत असताना फ्लोर एरिया बेस कोणता वापरायचा आपल्याला, फ्लोर एरिया. मी इथं रेषा मारतोय की जेणेकरून तुम्हाला ते रेषा मारण्याची ॲक्च्युली गरज नाही आहे, पण इथं अमाऊंट इकडे तिकडे होऊ नये म्हणून मी थोडेसे इथं रेषा मारून घेतोय. तुम्ही रेषा मारण्याची आवश्यकता नाही आहे, लक्षात ठेवा. तर हे रेषा मारण्याची गरज नाही आहे, पण मिक्सअप होऊ नये त्याच्यामुळे मी हे रेषा मारलेला आहे. तुम्ही वहीमध्ये अशा रेषा मारण्याची गरज नाही आहे. तर रेंट, रेट्स आणि टॅक्सेस जे फॅक्टरीचं आहे, तर ते फॅक्टरीच्या ह्या ओव्हरहेडचं ॲपॉर्शनमेंट करत असताना आपण कोणता बेसिस यूज करणार आहोत, फ्लोर एरिया. फ्लोर एरिया म्हणजे कोणत्या डिपार्टमेंटमध्ये किती एरिया ऑक्युपाय केलेला आहे त्याला आपण फ्लोर एरिया असं म्हणत असतो. बघा तर आपण एक्झाम्पलमध्ये जर पाहिलं तर फ्लोर एरिया तुम्हाला किती दिलेला आहे, 5,000, 4,000, 3,000, 2,000 असं प्रोडक्शन डिपार्टमेंटचा आणि सर्व्हिस डिपार्टमेंटचा असा दिलेला आहे तुम्हाला. मग तुम्हाला त्यानुसार काय करावं लागेल बरं, त्याचं रेशो काढून घ्यावं लागेल. एकदा फ्लोर एरियाचा आपण तर वर्किंग नोटमध्ये काय करूया, रेशो काढून घेऊया. वर्किंग नोट आपण म्हणूया हे आहे 1 नंबर फ्लोर एरिया रेशो. बघा त्याच्यामध्ये आपले जे प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे ते म्हणजे P1, P2, सर्व्हिस डिपार्टमेंट S1, सर्व्हिस डिपार्टमेंट S2 असे आपले हे काय सगळे डिपार्टमेंट्स आहे. तर ह्या डिपार्टमेंट्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, एकदा फ्लोर एरियाचा रेशो काढून घ्यायचा आहे. हा स्क्वेअर फीटमध्ये बरं का, फ्लोर एरिया जो आहे तो स्क्वेअर फीटमध्ये आपल्याला दिलेला आहे. स्क्वेअर फीट म्हणजे काय रे, बघा आपल्याला काय करायचं आहे की ह्या प्रोडक्शन डिपार्टमेंट P1 ने किती एरिया ऑक्युपाइड केला आहे, P2 ने किती एरिया ऑक्युपाइड केला आहे, सर्व्हिस डिपार्टमेंट फर्स्टने किती ऑक्युपाय केला आहे, सर्व्हिस डिपार्टमेंट 2 ने किती ऑक्युपाय केलेला आहे, याचा आपल्याला काय करायचं, रेशो काढायचा आहे. आणि हा रेशो काढला तर त्यानुसार आपण हे फॅक्टरी रेंट रेट्सचा आपण ॲपॉर्शनमेंट करू शकतो. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, रेशो काढून घ्यायचं. बघा टोटल जर आपण पाहायला गेलो तर 5, 4, 3, 2 अशा प्रकारे त्यांचा स्क्वेअर फीट एरिया आहे. म्हणजे प्रोडक्शन डिपार्टमेंट P1 ने किती एरिया ऑक्युपाय केला आहे, 5,000 स्क्वेअर फीट. P2 ने किती ऑक्युपाय केला आहे, 4,000 स्क्वेअर फीट. S1 ने किती एरिया ऑक्युपाय केला आहे, 3,000 स्क्वेअर फीट. आणि S2 ने किती ऑक्युपाय केलं आहे, 2,000 स्क्वेअर फीट. म्हणजे आपल्याला याचं काय करावं लागेल बरं, रेशो काढून घ्यावं लागेल. एकदम सोपा आहे, 3 शून्य कॉमन आहे ते आपण उडवू शकतो. तर रेशो किती उडला, 2, 3, 4 अँड 5. 5:4:3:2 असा आपला काय झाला, फ्लोर एरियाचा काय झाला आपला रेशो झालेला आहे. तर ह्या रेशोनुसार
आपलं काय करायचं आहे, हे जे फॅक्टरीचं रेंट आहे, रेट्स आहे, टॅक्सेस आहे, रिपेअर आहे, त्याचं काय करायचं आपल्याला अपॉर्शनमेंट करून द्यायचं आहे. तर बघा किती आहे टोटल 14,000. तुम्ही जर पाहिलं एक्झाम्पलमध्ये तुमच्या लक्षात येईल की फॅक्टरी रेंट किती आहे 14,000, 14,000. हे 14,000 आपल्याला काय करायचं आहे P1, P2, S1, S2 मध्ये काय करायचं आपल्याला, ह्या जो आपण रेशो काढलेला आता त्यानुसार आपल्याला काय करायचं तो डिवाइड करून टाकायचा आहे. जर आपण कॅल्क्युलेशन करायला जर गेलो तर 14,000 डिवाइड बाय यांची आपण बेरीज करू, 5 आणि 4 9 3 12 आणि 2 14 म्हणजे 14 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 1000. एक पार्ट किती आला 1000 नाही का. मग P1 ला किती येईल 5 इंटू 1000 किती येईल 5000 P1 ला. नंतर 1000 इंटू 4 4000, 1000 इंटू 3 3000 आणि 1000 इंटू 2 2000. म्हणजे हे काय केलं आपण की हे जे अपॉर्शनमेंट करायचं आपल्याला आहे ओव्हरहेड्स. कोणता आहे ओव्हरहेड्स, फॅक्टरी रेंट, रेट्स, टॅक्सेस, रिपेअर्स. किती तो टोटल 14,000. त्याचं काय करायचं आपल्याला प्रोडक्शन डिपार्टमेंट 1, प्रोडक्शन डिपार्टमेंट 2, सर्व्हिस डिपार्टमेंट 1, सर्व्हिस डिपार्टमेंट 2 यांच्यामध्ये काय करायचं आपल्याला अपॉर्शन करायचं आहे. पण हे अपॉर्शनमेंट करत असताना आपल्याला काय करावं लागतं बरं, काहीतरी एक बेसिस यूज करायचा आहे. बघा इथं बेसिस ऑफ अपॉर्शनमेंट यूज करायचा. तो कोणता बेसिस वापरला आपण फ्लोर एरिया नाही का, तो बेसिस यूज करायचा आहे. पुढचा ओव्हरहेड्स आहे तो म्हणजे बघा डेप्रिशिएशन, इन्शुरन्स अँड रिपेअर्स ऑफ मशिनरी. हा पुढचा ओव्हरहेड्स आहे. तो आपण इथं लिहून घेऊ. इथं डेप्रिसिएशन, depreciation, insurance and repairs. Insurance and repairs of machinery. Repairs of machinery. हा आपला काय ओव्हरहेड्स आहे. बघा हा काय आपला ओव्हरहेड्स. तर त्याचा रेशो इथं मी मुद्दामून रेश मारून घेतोय कारण मिक्सअप होऊ नये म्हणून आपण असं करतोय. तर हे जे डेप्रिशिएशन, इन्शुरन्स अँड रिपेअर्स ऑफ मशिनरी विचार जर तुम्ही केला तर मशिनरी ही काय म्हणू आपण त्याला फॅक्टरीमध्ये यूज केली जात असते. मग हे ज्या मशिनरीचं आपण काय केलंय डेप्रिशिएशन असेल, इन्शुरन्स असेल, रिपेअर्स असेल आणि हे जे आहे कशाचं आहे सगळं मशिनरीचं आहे. मग आपण याचं अपॉर्शनमेंट कशाप्रमाणे करायला पाहिजे तर आपण असं विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की जी प्लांट आणि मशिनरीची जी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूप्रमाणे आपण काय करायला पाहिजे बरं, हे आपला ओव्हरहेड्स आहे त्याचं काय करायला पाहिजे आपण डिस्ट्रीब्युशन करायला पाहिजे. मग बेसिस कोणता यूज करायचा, व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी. बघा इथं लिहितोय मी व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी. व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी हा बेसिस काय यूज केला आपण इथं, व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी हा बेसिस काय यूज केला कारण त्याचं कारण असं आहे डेप्रिशिएशन कोणाचं आहे मशिनरीचं आहे. म्हणून हा जो ओव्हरहेड्स आहे मशिनरीचा डेप्रिशिएशन, इन्शुरन्स वगैरे, रिपेअर्स वगैरे ह्याचा आपण अपॉर्शनमेंट करत असताना त्या मशिनरीच्या व्हॅल्यू प्रमाणे आपण काय केलं पाहिजे, त्याचं अपॉर्शनमेंट केलं पाहिजे. बघा म्हणजे उदाहरणार्थ प्रोडक्शन डिपार्टमेंट ए मध्ये किती व्हॅल्यूच्या मशिनरी आहे त्या प्रमाणामध्ये आपण हा ओव्हरहेड्स आपण त्याला अपॉर्शन केलं पाहिजे. P2 मध्ये किती अमाऊंटच्या मशिनरी आहे किंवा प्लांट अँड मशिनरी आहे P2 मध्ये तेवढ्या अमाऊंट प्रमाणे आपण ह्या जो आपला ओव्हरहेड्स असेल त्याचं काय करायचं आपण अपॉर्शन करायचं आहे. त्याचप्रमाणे S1 मध्ये किती मशिनरी आहे अमाऊंटच्या, किती रकमेच्या मशिनरी आहे त्याप्रमाणे आपण काय करायला पाहिजे, म्हणजे ज्या डिपार्टमेंटला जेवढ्या रकमेच्या मशिनरी आहे किंवा प्लांट अँड मशिनरी आहे तेवढ्या अमाऊंट ओव्हरहेडची त्या डिपार्टमेंटला अपॉर्शनमेंट आपण करत आहोत. बघा इथं आपण जर व्हॅल्यू पाहिली मशिनरीची, प्लांट अँड मशिनरीची ती किती आहे 1000, 120, 40, 20. याचा आपण काय करून घेऊया, एकदा रेशो काढून घेऊया. आपण इथं लिहूया दुसरी वर्किंग नोट आहे आपली 2 नंबरची, ती म्हणजे कोणती आहे प्लांट अँड मशिनरी. हे कशामध्ये, ही अमाऊंट रुपीजमध्ये आणि हा आपल्याला काय करायचं आहे रेशो काढायचा. बघा P1, P2 थोडंसं मी अंतर ठेवतो कारण अमाऊंट लिहिलं आपल्याला जागा लागेल. P2, S1, S2 हे आपले काय 4 डिपार्टमेंट्स आहे, 2 सर्व्हिस आहे, 2 प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे. बघा तर P1 कडे किती अमाऊंटची मशिनरी आहे 1 लाख. P1 कडे किती आहे 1 लाख रुपयाची मशिनरी आहे. P2 कडे किती आहे 120. S1 कडे किती आहे 40,000 ची मशिनरी यूज करताय कोण S1 आणि S2 किती अमाऊंटची मशिनरी यूज करताय 20,000 ची मशिनरी यूज करताय.
मग आपल्याला हा काय करून घ्यावा लागेल, रेशो काढावं लागेल 20,000. तर आपण आता काय करूया, रेशो काढून घेऊया. बघा इथं आपण जर रेशो काढायला गेलो तर इथं 1 2 3 4 4 झिरो आपल्याला कॉमन दिसतंय. आपण 4ही झिरो काढू शकतो. 1 4 हे 4 हे पण 4 आहे आणि हे पण 4 आपण काढू शकतो. आता आपल्याला रेशो काढायला सोपं झालंय. 2 सगळ्यांना भाग जातोय. बे 1 बे, बे 2 4, बे 1 12, बे 5 10. तर 5:6:2:1 हा आपला काय आला, रेशो आला मशिनरीचा. कोणत्या डिपार्टमेंटला किती अमाऊंटच्या मशिनरीज आहे हे आपण काय केलं, रेशो काढला. 5:6:2:1 चाललंय ते. तर ह्याप्रमाणे आपण काय केलं, एकदा प्लांट अँड मशिनरीच्या अमाऊंटचं काय केलं आपण, रेशो काढलेला आहे. आणि ह्या रेशो प्रमाणे आपल्याला जो ओव्हरहेड्स आहे आपला डिप्रिशिएशन ऑफ मशिनरी किंवा रिपेअर्स वगैरे इन्शुरन्स आहे मशिनरीचं, त्या अमाऊंटचं त्या ओव्हरहेडचं आपण ह्या रेशो प्रमाणे आपण काय करूया, अपोर्शनमेंट करतो आहोत. बघा एकदा आपण काय करून घेऊया, यांचं डिस्ट्रीब्युशन करून घेऊ. तर बघा टोटल जर आपण पाहिलं तर हे डिप्रिशिएशन किती आहे, त्याचा अमाऊंट आहे 56,000. म्हणजे आपल्याला 56,000 या 4 डिपार्टमेंटमध्ये काय करायचे, अपोर्शनमेंट करायचे 56,000. त्याचं डिवायडेशन करताना आपल्याला माहिती आहे यांची बेरीज करून घ्यायची एकदा. 5 आणि 6 11, 11 आणि 2 13, 13 आणि 1 14. बघा 3 6 आणि 3 9 5 14 होतात नाही का. याचा आपण जर रेशो एक पार्ट जर काढला तर किती येतोय, 14 1 14, 14 4 56, 4000. म्हणजे एक पार्ट किती आला, 4000, 14 4 56. मग असे किती पार्ट आहे, P1 चे 5 म्हणजे 4000 × 5, 4 5 20. ह्या पहिल्याला किती येईल, P1 प्रोडक्शन डिपार्टमेंटला 20,000 4 × 6 साई चौक 24. सेकंड डिपार्टमेंटला किती आला, P2 ला किती आला 24,000. 4 × 4,000 × 2 8,000, 4,000 × 1 4,000. या सगळ्यांची ॲडिशन करून बघायची, ती किती यायला पाहिजे, 56,000 यायला पाहिजे. करून बघा, येईल 20 आणि 24 44, 44 आणि 8 किती झाले 52, 52 4 56. तर याचा अर्थ आपलं उत्तर बरोबर आहे. तर आपण काय केलं, हा जो डिप्रिशिएशन आहे इन्शुरन्स रिपेअर्स आहे मशिनरीचं, त्याचं काय केलं आपण, ह्या जो बेसिस यूज केला आपण, व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी, ह्या बेसिसवर आपण काय केलं, या 56,000चं ह्या 4ही डिपार्टमेंटमध्ये आपण त्याचं अपोर्शनमेंट करून दिलेलं आहे. पुढचा ओव्हरहेड्स आहे तो म्हणजे इन्शुरन्स ऑफ स्टॉक. तो आपण इथं घेतोय इन्शुरन्स ऑफ स्टॉक. हा आपला पुढचा ओव्हरहेड्स आहे. या ओव्हरहेड्स प्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, हा आपला ओव्हरहेड्स आहे, याला काय करायचं आपल्याला या 4 डिपार्टमेंटमध्ये आपल्याला अपोर्शनमेंट करून द्यायचं आहे. तर बघा मग इन्शुरन्स ऑफ स्टॉक, स्टॉकचं इन्शुरन्स म्हणजे काय, आपल्या कंपनीमध्ये काही स्टॉक असेल तो किती अमाऊंटचा आहे, तो आहे फक्त 700 रुपयाचा स्टॉक आहे आपल्या कंपनीमध्ये. आणि त्याचा आपण काय केला असेल, विमा काढला असेल, इन्शुरन्स काढला असेल, तो किती रुपयाचा काढला आपण 700 रुपयाचा. मग बघा कोणत्या डिपार्टमेंटकडे किती स्टॉक आहे हे आपण एकदा बघितलं तर एक्झाम्पलमध्ये आपल्या असं लक्षात येईल की व्हॅल्यू ऑफ स्टॉक, P1 कडे किती रुपयाचा स्टॉक आहे 35,000, P2 कडे किती आहे 25, S1 5,000 आणि S2 5,000. म्हणजे एवढ्या अमाऊंटचा स्टॉक या 4ही डिपार्टमेंटकडे आहे. म्हणजे इन्शुरन्स काढताना आपण काय म्हणू आपण त्याला, या स्टॉकचं काय करता येईल आपल्याला की अपोर्शनमेंट करत असताना ह्या इन्शुरन्स ऑफ स्टॉक जो आहे त्याचा अमाऊंट आहे 700, त्याचं अपोर्शनमेंट करत असताना आपण इथं लिहून घेऊ, इथं किती रुपयाचा आहे तो 700 रुपयाचा. तर याचा आपण अपोर्शनमेंट करत असताना जो रेशो यूज करायचा आपल्याला, तो कोणता यूज करावा लागेल आपल्याला, व्हॅल्यू ऑफ स्टॉक. म्हणजे कोणत्या डिपार्टमेंटकडे किती अमाऊंटचा स्टॉक आहे त्याप्रमाणे आपण या इन्शुरन्सच्या अमाऊंट त्या डिपार्टमेंटला काय करून देऊ, अपोर्शनमेंट करून देऊ. ठीक आहे, पहिली वर्क नोट मी इथं इरेज करून टाकतोय. वर्क नोट आपली 3री असेल, कारण आपल्याला व्हॅल्यू ऑफ स्टॉक जो आहे त्याचा आपला रेशो काढून घ्यावा लागेल. बघा व्हॅल्यू ऑफ स्टॉकचा रेशो जर आपण काढायला गेलो तर बघा इथं 3री वर्क नोट आपण करूया, व्हॅल्यू ऑफ स्टॉक. P1 कडे किती रुपयाचा स्टॉक आहे ते आपण बघूया, P2 कडे किती आहे ते घेऊ आपण, S1 S2 अशा आपले 4 डिपार्टमेंट्स आहेत, त्यांच्याकडे किती अमाऊंटचा स्टॉक आहे ते बघा एक्झाम्पलमध्ये दिलेले 35 25 55, 35,000 35,000 5,000 आणि अगेन 5,000 असे हे स्टॉक या 4ही डिपार्टमेंटकडे आहे. याचा
तर आपण जर रेशो काढायला गेलो, रेशो काय काढायचं लक्षात आहे सगळ्यांच्या, रेशो आपल्या काढायची काय गरज पडली, कारण जो स्टॉकचा आपण इन्शुरन्स काढला होता तो 700 रुपयाचा आहे. हा इन्शुरन्स काढता असताना आपण त्या डिपार्टमेंटला त्याचे अमाऊंट, त्याचा पोर्शन आपण त्या डिपार्टमेंटला ॲपोर्शन करायला पाहिजे. पण ॲपोर्शन करत असताना आपण रेशो कोणता यूज करणार आहोत, जेवढ्या अमाऊंटचा स्टॉक आहे तेवढ्या अमाऊंटचा आपण त्या डिपार्टमेंटला आपण ॲलोकेशन करून देऊया. 3 रेशो 0 कॉमन आहे, काढू शकतो आपण. हे सगळ्यांना कळतंय काय चाललंय. तर इथं 5ने सगळ्यांना भाग जातोय, म्हणजे आपण त्याचा रेशो काढू शकतो 1, 5 1 5, 5 7 35, 5 7 35, 7:7:1:1. हा आपला काय आला, व्हॅल्यू ऑफ स्टॉकचा काय आला, रेशो आला. मग त्या रेशोप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, 700 रुपयाचं आहे फक्त इन्शुरन्स आहे, स्टॉकचं किती आहे 700. त्याचं काय करायचं आपल्याला, ह्या सगळ्यांमध्ये ॲपोर्शन करायचं आहे. बघ करा बेरीज, 7 2 14, 14 2 14 2 किती होता 16, नाही का. तर ह्याप्रमाणे आपलं काय करायचं, याचं ॲपोर्शन आपल्या इथं करायचं आहे. बघा जर ते ॲपोर्शन आपण जर करायला गेलो, सॉरी इथं एक अमाऊंट माझ्याकडून चुकून हे झालेली आहे, इथं 25,000 आहे बरं का, सॉरी इथं 25, 35 नाही 25. इथं किती येईल मग, 5 5 25. ओके 25 आहे, तिथं चुकून माझे 35 झाले होते तर ते 25 आहे. 5 5 25 होतात. मग 7 5 12 आणि 2 14, बेस झाली 14. किती येतं उत्तर याचं 35. बघा जरा 14 5 70, 14 5 70, सॉरी 14 5 70, 50 एक भाग किती होतो 50 रुपयाचा. मग P1चं किती पार्ट आहे 7, 50 गुणिले 7 जर केलं तर उत्तर किती येतं 350. ओके 50 गुणिले 5 गेलं तर किती उत्तर 250 आणि 50 50. बेरीज करून बघा 50 50 100, 100 आणि 250 यांची बेरीज करा अगोदर. 400 200 600, 600 100 700. अशा प्रकारे आपल्या याचं ॲपोर्शनमेंट करून झालेलं आहे. तर इन्शुरन्स जो आहे स्टॉकचा त्याचं आपण ॲपोर्शन करत असताना तो रेशो इथं यूज केलेला आहे. पुढचा ओव्हरहेड्स आहे आपला सुपरविजन अँड स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस. पुढचा ओव्हरहेड्स आपण इथं घेऊया. सुपरविजन अँड स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस. स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस हा आपला पुढचा ओव्हरहेड्स आहे. एक सरळ रेष मारू म्हणजे आपल्याला मिक्सअप होणार नाही. व्हॅल्यू ऑफ सुपरविजन अँड स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस हा पुढचा ओव्हरहेड्स आहे. बघा तर आपण याचा जर आपण रेशो पाहायला गेलो तर आपल्याला जो रेशो आहे त्याचा काय म्हणतात आपल्याला बेसिस कोणता यूज करावा लागेल बरं. तर तो बेसिस आहे, तुम्ही एक्झाम्पलमध्ये जर पाहिलं तर तुमचं लक्षात येईल की नंबर ऑफ वर्कर्स, किती वर्कर्स कोणत्या डिपार्टमेंटला काम करताय त्याप्रमाणे आपण काय करू शकतो बरं, सुपरविजन अँड स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेसचं आपण ॲपोर्शनमेंट करू शकतो. मग इथं आपल्याला काय म्हणता येईल बरं, बेसिस कोणता वापरावं लागेल आपल्याला. एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे बरं काही, नंबर ऑफ वर्कर्स, नंबर ऑफ वर्कर्स की कोणत्या डिपार्टमेंटने किती वर्कर्स आहे हे तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला तो सुद्धा आपल्याला एकदा रेशो काढून घ्यावा लागेल. इथं पुढं 4 नंबरची वर्कनोट करूया आपण, सोपी आहे ती पण खूप. 4 नंबरची वर्कनोट आपण करूया. नंबर ऑफ वर्कर्सचं आपल्याला काय करायचं इथं रेशो काढून घ्यायचं. नंबर ऑफ वर्कर्स नंबर 4, नंबर ऑफ वर्कर्स. हे हा का घेतोय आपण, कारण जो सुपरविजन अँड स्टाफ वेलफेअर म्हणजे स्टाफच्या कल्याणासाठी किंवा त्यांच्या फायद्यासाठी आपण काही सुपरविजनचं किंवा स्टाफच्या वेलफेअरसाठी जो काही खर्च केला आहे त्याचा आपण जर डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंटमध्ये जर करायला गेलो तर कोणत्या डिपार्टमेंटमध्ये किती एम्प्लॉई आहे, किती वर्कर्स आहे त्याप्रमाणे आपण त्याचं डिस्ट्रीब्युशन करून द्यायला पाहिजे. बघा आपण ठरल्याप्रमाणे 4 डिपार्टमेंट आहेच आहे, P1 P2 P3 S1 आणि S2 असे आपले 4 डिपार्टमेंट्स आहे. तर बघा किती एम्प्लॉई कोणत्या डिपार्टमेंटला आहे ते आपण बघूया. P1ला किती आहे 100 50 25 25 असे एम्प्लॉई आहे प्रत्येक डिपार्टमेंटला. 100 50 25 आणि 25 एवढे एम्प्लॉई प्रत्येक डिपार्टमेंटला काम करत आहे. तर बघा याचा आपण जर रेशो काढायला गेलो तर एकदम सोपा आहे. तर मला वाटतं डायरेक्ट 25ने भाग दिला तरी चालेल. 25 1 25 जातोय भाग त्याच्यामुळे देतो मी. 25 1 25 25 2 50 25 चौक 100. किती रेशो आला 4 आस 2 आस 1 आस 1. हा आपला काय आला रेशो आला. मग नंबर ऑफ वर्कर्स टोटल किती बघा
त्याचा आपण काय केलं आता रेशो काढलाय. मग सुपरविजन अँड स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस किती सगळा 2000 रुपये. टोटल एक्सपेंडिचर किती आहे 2000. हा 2000 काय करायचं आपल्याला ह्या P1 ला P2 ला S1 ला S2 ला काय करायचं आपल्याला ॲपोर्शन करायचं आहे. मग ॲपोर्शन करत असताना आपण रेशो नुसार करत आहोत. 4 2 6 2 8. बघा याचा भाग किती येतो 8 1 8 8 2 16 4 उरले 8 चौक 8 पंच 40 0 250. एक भाग किती आला 250. बघा एक भाग किती येतोय 250. मग असे किती भाग आहे P1 चे 4 भाग आहे. बघा म्हणजे 250 गुणिले 4 उत्तर सोपं आहे खूप. किती येतं P1 ला 1000, P2 ला किती येईल 500 आणि 250 250. अशा प्रकारे बेरीज करून बघा 250 500 500 500 1000 1000 1 2000. अशा प्रकारे आपण ॲपोर्शन करून दिलेलं आहे. P1 P2 आणि S1 S2 मध्ये आपण काय केलं ह्या ओव्हरहेड्सचं आपण ॲपोर्शनमेंट करून दिलेलं. पुढचा ओव्हरहेड्स आहे आपला स्टोअर्स ओव्हरहेड्स. पुढचा ओव्हरहेड्स आहे आपला स्टोअर्स ओव्हरहेड्स. स्टोअर्स ओव्हरहेड्स किती अमाऊंट त्याची बघा. एक्झाम्पल मग तुम्हाला दिलेली आहे ती किती आहे 1000. स्टोअर्स ओव्हरहेड्स किती आहे 1000. तर जो स्टोअर्स ओव्हरहेड आहे तर आपण जर पाहिलं तर स्टोअर्स हा कशा संबंधित वाटतो बरं की रॉ मटेरियल वगैरे स्टॉक वगैरे किंवा रॉ मटेरियल जे आहे ते आपण जिथं स्टोअर करून ठेवतो त्याला आपण स्टोअर असं म्हणत असतो. म्हणजे स्टोअरसाठी जो एक्सपेन्सेस झाला त्याला आपण काय म्हटलो स्टोअर्स ओव्हरहेड. मग कोणत्या डिपार्टमेंटमध्ये किती काय म्हणू आपण त्याला मटेरियल्स वापरलं जातं आहे त्याप्रमाणे आपण काय करू शकतो बरं त्याचं क्लासिफिकेशन किंवा त्याला ॲपोर्शनमेंट आपण असं म्हणत असतो ते आपण करू शकतो. तर त्याच्यासाठी आपण काय करूया व्हॅल्यू ऑफ मटेरियल्स हा रेशो आपण इथं काय करू शकतो यूज करू शकतो. तर बघा व्हॅल्यू ऑफ मटेरियल्स जर पाहायला गेलो आपण तर ती किती आहे बरं स्टोअर्स ओव्हरहेड्स व्हॅल्यू ऑफ मटेरियल्स यूज करायचं आहे. 1 नंबरलाच आहे डायरेक्ट मटेरियल म्हणून त्यालाच आपण व्हॅल्यू ऑफ मटेरियल असं म्हणणार आहोत. तर इथं आम्ही पुढची वर्क नोट करतो. इथं 5 नंबरची वर्क नोट आपण करत आहोत. काय करायचं आपल्याला स्टोअर्स ओव्हरहेड जो आहे आपला स्टोअर्स ओव्हरहेडचा अर्थ कळा सगळ्यांना. स्टोअर्स ओव्हरहेड म्हणजे काय जे स्टोअर डिपार्टमेंट जिथं मटेरियल स्टोअर करून ठेवतो आपण त्याला स्टोअर्स असं म्हणतो असतो. त्याचा जो खर्च त्याला आपण स्टोअर्स ओव्हरहेड्स असं म्हणतो असतो. त्याचा रेशो कोणता यूज करणार आहोत आपण बेसिस कोणता यूज करणार आहोत रेशो किंवा बेसिस कोणता यूज करायचा आहे व्हॅल्यू ऑफ मटेरियल हा बेसिस आपल्याला काय करायचं इथं यूज करायचा आहे. मग बघा नंबर 5 ची वर्किंग नोट आहे व्हॅल्यू ऑफ मटेरियल याची आपल्याला काय करायची इथं वर्किंग नोट तयार करायची रेशो काढून घ्यायचा आपल्याला. तर बघा पुन्हा तेच आपलं P1 P2 S1 S2 अशा आपले 4 डिपार्टमेंट्स आहे. यांच्यामध्ये किती किती अमाऊंटचं मटेरियल आहे ते बघा 40 30 20 10 40,000 30,000 20,000 अँड 10,000 असं मटेरियल प्रत्येक डिपार्टमेंटकडे आहे. त्याचा आपण जर रेशो काढायला गेलो तर आपण आय थिंक मला वाटतं बरं हा याचा रेशो आपण इथे काढून घेऊया. तर बघा 4 0 कॉमन आहे 4 4 4 आणि 4 रेशो जर काढायला गेलो तर 4 3 2 1 असा रेशो इथं येईल. म्हणजे व्हॅल्यू ऑफ मटेरियलचा रेशो किती आला 4 3 2 1 असा रेशो आलेला आहे. टोटल अमाऊंट किती बरं स्टोअर्स ओव्हरहेडची ती आहे 1000. म्हणजे 1000चं आपलं काय करायचं आहे या 1 2 3 4 डिपार्टमेंटला काय करायचं आपल्याला ॲपोर्शनमेंट करायचं आहे. बघा तर टोटल अमाऊंट आहे 1000. बघा याचं जर आपण डिवाइड जर करायचं म्हणजे 4 3 7 3 10 एक भाग किती येतो 100चा. मग 100 गुणिले 4 100 गुणिले 3 100 गुणिले 2 आणि 100 गुणिले 1 म्हणजे किती 400 300 200 आणि 100 अशा प्रकारे आपलं काय आलं आहे आपण याचं ॲपोर्शनमेंट केलेलं आहे. बेरीज जर केली तर येऊन जाईल 400 300 700 300 1000 याचा अर्थ आपलं उत्तर बरोबरच आहे. पुढचं आहे लाइटिंग अँड हिटिंग्स. लाइटिंग अँड हिटिंग्स जर आपण याचा विचार जर केला तर आपल्याला हे लाइटिंग अँड हिटिंगचा जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की हे
फॅक्टरशी संबंधित असणारा ओव्हरहेड्स आहे. तर बघा लाइटिंग अँड हिटिंग्स. तर लाइटिंग अँड हिटिंगच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला एक्झाम्पलमध्ये इन्फॉर्मेशन आलेली बघा. नंबर ऑफ लाईट पॉईंट्स हा बेसिस आपण इथं यूज करणार आहोत. बघा नंबर ऑफ लाईट पॉइंट्स, लाइटिंग अँड हिटिंग्स. तुम्ही एक लक्षात घ्या, समजा पूर्ण आपला बिझनेस आहे, आपली कंपनी आहे, आपल्या कंपनीमध्ये अनेक जे लाईट पॉईंट्स वगैरे असतात बघा. लाईट पॉईंट म्हणजे काय, ज्या ठिकाणी लाईटचे बोर्ड वगैरे आपल्याला माहीत सगळ्यांना स्विच वगैरे काढलेले असतात किंवा ज्या ठिकाणी लाईटचे पॉईंट काढले असतात बघा, पॉईंट ज्या ठिकाणी आपण काय करतो बरं, लाईट वगैरे ऑन ऑफ करू शकतो, त्याला आपण लाईट पॉईंट असं म्हणत असतो. त्याचं लाईट पॉईंट बघा प्रोडक्शन डिपार्टमेंट 1 मध्ये किती आहे, प्रोडक्शन डिपार्टमेंट 2 मध्ये लाईट पॉईंट किती आहे, S1 मध्ये लाईट पॉईंट किती आहे आणि S2 मध्ये लाईट पॉईंट किती आहे. मग याच्यानुसार कन्झम्पशन होणार आहे. म्हणजे ज्या डिपार्टमेंटमध्ये लाईट पॉईंट जास्त त्या डिपार्टमेंटचं हिटिंग अँड लाईटिंगचा एक्सपेंडिचर सुद्धा ओव्हरहेडचा कसा असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणून आपण हा बेसिस यूज करणार आहोत कोणता, नंबर ऑफ लाईट पॉईंट. ज्या डिपार्टमेंटला लाईट पॉईंट जास्त त्या डिपार्टमेंटला ह्या ओव्हरहेडचा अलोकेशन किंवा अपोर्शनमेंट सुद्धा जास्त होणार आहे. बघा त्याचा आपण जर रेशो तर इथं एक्झाम्पल जर तुम्ही पाहिलं तर नंबर ऑफ लाईट पॉईंट किती आहे, 200, P1चे, P2चे किती आहे 50, S1चे 25 आणि S2चे 25. याचा रेशो आपण तोंडीही काढू शकतो. तो म्हणजे किती बरं, 4 2 1 नंबर ऑफ लाईट पॉईंटचा. ठीक आहे, आपण सोपा आहे पण तरी इथं वर्क नोट करून घेऊया. नंबर ऑफ लाईट पॉईंट्स त्याचा आपण रेशो काढतोय. नंबर ऑफ लाईट पॉईंट तोंडी पण जमेल ते, नंबर ऑफ लाईट पॉइंट. पुन्हा तेच P1 P2 S1 S2. P1चा आहे 200. इथं लाईट पॉइंट